Welcome students. Today we are going to learn language study. Change the voice of present continuous tense. Present continuous tense मध्ये वाक्य दिलेलं असेल तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा हे आपण आज शिकणार आहोत. बघूया कसा बदल करायचा. पॅसिव्ह व्हॉइस करताना कसं आपण इथे वाक्य तयार करायचं हे बघूया. The example is I am eating a mango. बघा I सब्जेक्ट आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर टू बीचं रूप लिहायचं असतं. प्रेझेंट टेन्सची टू बीची रूपं कोणकोणती आहेत? ॲम, इज आणि आर. तर ॲम, इज, आरपैकी आपल्याला योग्य रूप आपण लिहित असतो. तर ते आय नंतर टू बीचं रूप राहील ॲम. नंतर वर्बला आय एन जी प्रत्यय लागलेला असतो. आय ॲम इटिंग अ मँगो. सब्जेक्ट, वर्ब आणि हे आहे ऑब्जेक्ट. धिस इज ॲन ऑब्जेक्ट. अ मँगो इज ॲन ऑब्जेक्ट. सो राईट डाऊन धिस ऑब्जेक्ट ॲट फर्स्ट. नेहमी पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करतो? ऑब्जेक्ट ओळखायचं आणि पहिल्यांदा ऑब्जेक्ट लिहायचं आहे. अ मँगो लिहिलं. त्यानंतर आपण हे बघायचं की आपलं ऑब्जेक्ट एकवचन आहे की अनेकवचनी आहे, सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. एकवचन असेल तर टू बीचं रूप लिहायचं इज आणि जर अनेकवचन असेल ऑब्जेक्ट तर टू बीचं रूप लिहायचं आर. आपण हे आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करताना अ मँगो एकवचन आहे म्हणून टू बीचं रूप लिहायचं इज. इज लिहिल्यावर काय करायचं? बघा इथे आय एन जी प्रत्यय लागलेला आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. अशा वेळी इज नंतर बी ई आय एन जी बीइंग लिहायचं. अ मँगो इज बीइंग लिहिल्यावर हे जे वर्ब आहे इट, या वर्बचं V3 करायचं. नेहमी पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण क्रियापदाचं तिसरं रूप करतो. पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब लिहितो. अ मँगो इज बीइंग लिहिल्यावर इटचं V3 आहे इटन. इटन लिहिल्यावर बाय लिहायचं आणि काय लिहित असतो? सब्जेक्ट. आपण काल शिकलेलो आहोत. आय असेल तर बाय मी लिहायचं, यू असेल तर बाय यू करायचं, ही असेल तर बाय हिम, शी असेल तर बाय हर, दे असेल तर बाय देम, इट असेल तर बाय इट. तर आता इथे आय आहे म्हणून आयचं काय करायचं पॅसिव्ह व्हॉइस करताना? मी. बघा अगदी सोपं आहे. अ मँगो ऑब्जेक्ट लिहायचं, नंतर एकवचन आहे, प्रेझेंट टेन्स आहे, इज लिहा टू बीचं रूप. त्यानंतर आपल्याला बी ई आय एन जी बीइंग लिहायचं असतं कंटिन्युअस टेन्समध्ये. नंतर हे जी वर्ब आहे या वर्बचं V3 करतो आपण इटन. इट, एट, इटन. इटन लिहायचं मग बाय लावून करता सब्जेक्ट शेवटी आणायचा, बाय मी लिहायचं. सेकंड सेंटेन्स ही इज सॉल्विंग अ पेपर. बघा सेकंड सेंटेन्स काय आहे? ही इज सॉल्विंग अ पेपर. आता ही नंतर इज आहे टू बीचं रूप. नंतर सॉल्वला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. अ पेपर इज अन ऑब्जेक्ट. सो राईट डाऊन धिस ऑब्जेक्ट अ पेपर. एकवचन आहे, सिंग्युलर फॉर्म आहे, ऑब्जेक्ट म्हणून लिहायचं इज. इज लिहिल्यावर काय करायचं? बी ई आय एन जी बीइंग लिहा. अ पेपर इज बीइंग लिहिल्यावर काय करायचं? हे जे सॉल्व वर्ब आहे या वर्बचं V3 करायचं. सॉल्ड बाय आणि हीचं होईल हिम. बाय हिम. कळलं? थर्ड सेंटेन्स द बॉईज आर सिंगिंग सॉंग्स. द बॉईज सब्जेक्ट, आर टू बीचं रूप आहे, वर्बला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे आणि सॉंग्स हे ऑब्जेक्ट आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे. सॉंग्स आपण ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेतला आहे सुरुवातीला. ऑब्जेक्ट इथे लिहितो आहे, एस कॅपिटल राहील कारण वाक्याची सुरुवात आहे. आता बघा सॉंग्स हे जे ऑब्जेक्ट आहे प्लुरल फॉर्ममध्ये आहे, अनेक वचन आहे. अनेक वचन असताना टू बीचं रूप काय लिहायचं? आर.
सॉंग्स आर. आर लिहिल्यावर काय लिहायचं? BEING बीइंग. सॉंग्स आर बीइंग. मग या सिंगचं काय करायचं? V3 लिहायचं. बीइंग संग. संग V3 आहे बाय द बॉईज. समजलं सगळ्यांना? सॉंग्स ऑब्जेक्ट लिहायचं. मग अनेकवचन आहे, टू बीचं रूप आर लिहा प्रेझेंट टेन्सचं. त्यानंतर BEING बीइंग लिहा. नंतर हे जे वर्ब आहे या वर्बचं V3 करायचं. सिंगचं V3 आहे संग. सिंग, सॅंग, संग बाय द बॉईज. अशा प्रकारे आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच प्रोग्रेसिव्ह टेन्स जर दिला असेल तर त्याचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. पुन्हा एक्झाम्पल्स बघूया. Fourth example, my mother is making a project. बघा, अ प्रोजेक्ट ऑब्जेक्ट आहे. पहिल्यांदा घेऊ अ प्रोजेक्ट. टू बीचं रूप एकवचन आहे. टू बीचं रूप लिहायचं नेहमी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. अ प्रोजेक्ट इज. मग काय लिहितो? BEING बीइंग. मग काय करायचं? हे जे वर्ब आहे याचं V3 करायचं. मेक, मेड, मेड. मेड बाय माय मदर. A project is being made by my mother. This is passive voice of this sentence. Fifth sentence. A child is playing chess. A child is playing chess. Write down this object. बघा, a child सब्जेक्ट आहे. टू बीचं रूप. वर्बला प्ले, हे जे मेन वर्ब आहे याला ING प्रत्यय लागलेला आहे आणि चेस हे ऑब्जेक्ट आहे. मग हे ऑब्जेक्ट पहिल्यांदा घ्यायचं. चेस एकवचन आहे म्हणून इज घेऊया. नंतर BEING बीइंग घ्यायचं. प्ले जे वर्ब आहे या वर्बचा V3 करायचं. प्लेड बाय अ चाइल्ड. अशा प्रकारे आपण या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस केलेलं आहे. सिक्स्थ सेंटेन्स. शी इज मेकिंग काइट्स. शी इज मेकिंग काइट्स. बघा आता ऑब्जेक्ट काय आहे? काइट्स. सब्जेक्ट टू बीचं रूप. वर्बला ING प्रत्यय लागलेला आहे आणि काइट्स हे ऑब्जेक्ट आहे. पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट घेऊ. काइट्स. बघा, ऑब्जेक्ट इथे अनेकवचनी आहे. प्लुरल फॉर्म आहे. काइट म्हणजे एक पतंग, काइट्स म्हणजे अनेक पतंगी. तर काइट्स अनेकवचन असल्यामुळे टू बीचं रूप प्रेझेंट टेन्सचं काय लिहायचं? आर. काइट्स आर. मग काय लिहायचं? BEING बीइंग. आणि मेकचं V3 मेड बाय. शी सब्जेक्ट असेल तर काय करायचं? बाय हर. तर अशा प्रकारे आपण आज काय बघितलेलं आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्य दिलेली असतील तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा? ऑब्जेक्ट लिहा. एकवचन असेल तर टू बीचं रूप इज लिहायचं. मग BEING बीइंग लिहायचं. जे मेन वर्ब आहे त्याचा V3 करायचा आणि बाय लावून
नंतर सब्जेक्ट करता इकडे आणायचं. 6th सेंटेन्स बघा, शी इज मेकिंग काइट्स. शी सब्जेक्ट, इज टू बीचं रूप आहे, हेल्पिंग वर्ब. नंतर मेन वर्ब जे आहे मेक, त्याला ING प्रत्यय लागलेला आहे आणि काइट्स हे ऑब्जेक्ट आहे. पहिल्यांदा काइट्स ऑब्जेक्ट घेऊया इकडे. काइट्स अनेक वचन आहे, प्लुरल फॉर्म असल्यावर काय लिहायचं, टू बीचं रूप आर लिहायचं. एक वचन इज, अनेक वचन आर प्रेझेंट टेन्समध्ये. नंतर BEING बीइंग लिहा. मेक वर्बचं V3 काय करायचं आहे, MEDE मेड, तर बाय लावून शी सब्जेक्ट असल्यावर शीचं हर, ही असेल तर हिम, दे असेल तर देम. अशा प्रकारे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस केलेला आहे. सगळी वाक्य लिहून घ्यायची वहीमध्ये, पुन्हा पुन्हा अभ्यास करायचा. आता आपण दुसरा टेन्स शिकूया, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सची वाक्य असतील तर पॅसिव्ह व्हॉइस करताना कोणते बदल करायचे, कसं वाक्य करायचं हे बघणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर बदल काय करायचा. पॅसिव्ह व्हॉइस करताना प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य जर आलं असेल तर आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे टू बीची रूपं कोणती आहे, परफेक्ट टेन्सची, प्रेझेंट परफेक्ट टेन्सची आहे हॅज आणि हॅव, हे लक्षात घ्या. मग आपल्याला याचा उपयोग करायचा आहे वाक्य करताना. परफेक्ट टेन्सची, प्रेझेंट परफेक्ट टेन्सची टू बीची रूपं आहे हॅव आणि हॅज. ठीक आहे, तर आता आपण वाक्य लिहितो आहे, आय हॅव सॉल्ड माय पेपर. आय हॅव सॉल्ड माय पेपर. बघा, आय सब्जेक्ट आहे, हॅव टू बीचं रूप आहे परफेक्ट टेन्सचं आणि V3 दिलेला असतो. परफेक्ट टेन्समध्ये नेहमी काय असतं, V3. आय हॅव सॉल्ड माय पेपर इज ऑब्जेक्ट. माय पेपर काय आहे, ऑब्जेक्ट. आता बघा, याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करायचं. पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण पहिले सब्जेक्ट, पहिल्यांदा ऑब्जेक्टला सब्जेक्ट करतो आहे, पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट लिहितो आहे माय पेपर. आता ऑब्जेक्ट लिहिल्यावर काय करायचं, टू बीचं रूप लिहायचं असतं. एक वचन असेल तर हॅज लिहा, अनेक वचन असेल तर हॅव लिहा. इथे ऑब्जेक्ट एक वचनी आहे, सिंग्युलर फॉर्म आहे, माय पेपर, माझा पेपर, म्हणून टू बीचं रूप परफेक्ट टेन्सचं कोणतं लिहायचं, हॅज. माय पेपर हॅज. मग परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह व्हॉइस करताना BEEN बीन लिहा. त्यानंतर हे जे V3 आहे, ऑलरेडी परफेक्ट टेन्समध्ये V3च दिलेलं असतं, हेच V3 आपल्याला इथे लिहायचं आहे. हॅज बीन नंतर जे V3 दिलेलं आहे ते लिहा. हॅज बीन सॉल्ड बाय, आयचं काय होतं, मी. फुल स्टॉप. कळलं सगळ्यांना. माय पेपर ऑब्जेक्ट लिहा. त्यानंतर परफेक्ट टेन्सचं टू बीचं रूप आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं एक वचन असल्यामुळे हॅज लिहायचं आहे. BEEN बीन लिहायचं आहे. मग हे V3 लिहायचं आहे आणि बाय नंतर आय जो करताय त्याचं मी लिहायचं आहे. सेकंड सेंटेन्स, दे हॅव संग प्रेयर, अ प्रेयर. दे हॅव संग अ प्रेयर. त्यांनी प्रेयर, प्रार्थना गायलेली आहे, म्हटलेली आहे. बघा आता, दे सब्जेक्ट आहे, मग परफेक्ट टेन्सचं टू बीचं रूप आहे हॅव. दे अनेक वचन असल्यामुळे हॅव लागलेलं आहे. हॅव नंतर काय आहे, SUNG संग, सिंगचं V3 आहे आणि अ प्रेयर हे ऑब्जेक्ट आहे. आता आपल्याला अ प्रेयर पहिले ऑब्जेक्ट लिहूया. अ प्रेयर. बघा, अ प्रेयर एक वचन आहे म्हणून काय लिहू आपण, टू बीचं रूप प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा कोणता आहे, हॅज. मग काय लिहायचं, BEEN बीन. मग हे संग V3 आहे ते तसंच लिहूया, संग बाय. देचं काय होतं, देव. ओके. थर्ड सेंटेन्स,
द स्टुडंट्स, अ स्टुडंट हॅज वन द मॅच. ठीक आहे. अ स्टुडंट हॅज वन द मॅच. ऑब्जेक्ट काय आहे? द मॅच. पुन्हा सिंग्युलर आहे, एकवचन आहे, म्हणून काय लिहायचं? द मॅच हॅज लिहूया. हॅज, मग BEEN बीन लिहू. V3 वर्ब लिहायचं, वर्बचं V3. परफेक्ट टेन्समध्ये ऑलरेडी V3च असतं. राईट, V3 ॲज इट इज. द मॅच हॅज बीन वन बाय अ स्टुडंट. कळलं? अशा प्रकारे आपण ही वाक्य बघितलेली आहे. पुन्हा उदाहरण घेऊया. फोर्थ सेंटेन्स. अ गर्ल has eaten mangoes. A girl has eaten mangoes. बघा आता अ गर्ल सब्जेक्ट आहे, एकवचन आहे, परफेक्ट टेन्सचं रूप प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं हॅज लागलेलं आहे. इटचं V3 इटन आहे आणि मँगोज हे काय आहे? ऑब्जेक्ट. आता आपण पहिल्यांदा ऑब्जेक्ट लिहूया. मँगोज. अनेकवचन आहे बघा, प्लुरल आहे. मँगोचं अनेकवचन मँगोज आहे. अनेकवचन असताना परफेक्ट टेन्सचं टू बीचं रूप काय लिहायचं? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं हॅव लिहा. मँगोज हॅव बीन इटन. वर्ब V3. मँगोज हॅव बीन इटन बाय अ गर्ल. फुल स्टॉप. कळलं सगळ्यांना? सब्जेक्ट ऑब्जेक्ट जर अनेकवचनी असेल, प्लुरल फॉर्ममध्ये असेल, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं टू बीचं रूप लिहायचं हॅव. BEEN बीन लिहा. मग V3 लिहा. ऑलरेडी जे V3 आहेच हॅज नंतर. बाय अ गर्ल, बाय लावल्यावर सब्जेक्ट लिहा. फिफ्थ सेंटेन्स. अ चाइल्ड has played cricket. सो आपण नेक्स्ट दुसरं सेंटेन्स घेऊया, वेगळं सेंटेन्स घेऊया. अ चाइल्ड हॅज ड्रॉन pictures. A child has drawn pictures. लक्ष द्या आता हे वाक्य करताना कसं करायचं बघा. अ चाइल्ड सब्जेक्ट आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं टू बीचं रूप आहे हॅज, मग V3 आहे. पिक्चर्स ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट घेऊया. पिक्चर्स प्लुरल फॉर्म आहे, अनेकवचन आहे. पिक्चरचं अनेकवचन पिक्चर्स. अनेकवचन असताना प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं टू बीचं रूप लिहायचं हॅव. पिक्चर्स हॅव. मग काय करायचं? परफेक्ट टेन्स पॅसिव्ह व्हॉइस करताना BEEN बीन लिहा. V3 दिलेलाच असतो हॅज हॅव नंतर, तो V3 लिहा. जे मेन वर्ब आहे ते V3 फॉर्ममध्ये आहे दिलेलं. जे क्रियापदाचं रूप हे V3 फॉर्ममध्येच असतं, पास्ट पार्टिसिपलच केलेलं असतं इथे, ते लिहायचं. पिक्चर्स हॅव बीन ड्रॉन बाय अ चाइल्ड. अशा प्रकारे परफेक्ट टेन्सचा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. तर आपण काय काय शिकलो आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करताना सब्जेक्ट
नंतर हॅव हॅज असतं, V3 दिलेलं असतं आणि ऑब्जेक्ट असतं. ऑब्जेक्ट पहिले लिहा. ऑब्जेक्ट एकवचन असेल तर हॅज लिहायचं. ऑब्जेक्ट अनेकवचनी असेल तर हॅव लिहा. BEEN बीन लिहायचं. V3 आहे ते लिहायचं जे ऑलरेडी दिलेलंच आहे. पास्ट पार्टिसिपल दिलेलंच असतं क्रियापदाचं. त्यानंतर बाय लावून जो आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे करता तो लिहायचा. अशा प्रकारे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा. आता आपण शिकूया पास्ट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा. पास्ट परफेक्ट टेन्स दिला असेल तर इथे पास्ट परफेक्ट टेन्सचा टू बीचं रूप काय आहे? हॅड. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. आता पहिलं एक्झाम्पल बघूया आपण. आय हॅड सॉल्ड अ पेपर. बघा पास्ट परफेक्ट टेन्समध्ये काय असते, कन्स्ट्रक्शन कशी असते? सब्जेक्ट दिलेला आहे, मग हॅड आहे, मग व्हर्ब क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि ऑब्जेक्ट आहे. आता आपण ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेऊया. अ पेपर. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये एकवचन असताना पण टू बीचं रूप हॅडच राहील, अनेक वचन असताना पण टू बीचं रूप हॅडच लिहायचं. नंतर BEEN बीन लिहा. मग हा V3 लिहायचा जो ऑलरेडी वाक्यात दिलेला आहे. परफेक्ट टेन्समध्ये नेहमी काय असतं? क्रियापदाचं तिसरं रूप. अ पेपर हॅड बीन सॉल्ड बाय मी. My father had read a newspaper. A newspaper. बघा अ न्यूजपेपर ऑब्जेक्ट आहे. आपण ऑब्जेक्ट लिहूया. अ न्यूजपेपर. एक वचन असताना अनेक वचन असताना पण टू बीचं रूप हॅडच लिहायचं पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. मग BEEN बीन लिहा. त्यानंतर जे व्हर्ब आहे याचं V3 हॅडनंतर नेहमी V3च आहे. हॅजनंतर हॅवनंतर हॅडनंतर क्रियापदाचं तिसरं रूपच असतं तेच लिहायचं. हॅड बीन रीड बाय माय फादर. बाय माय फादर. Children had recited songs. Children had recited songs. Songs ऑब्जेक्ट आहे. पहिल्यांदा आपण ऑब्जेक्ट लिहूया. सॉंग्स. बघा अनेकवचन आहे. अनेकवचन असताना पण परफेक्ट टेन्सचं टू बीचं रूप पास्ट परफेक्ट टेन्सचं हॅडच लिहायचं. हॅड लिहिल्यावर BEEN बीन लिहा. सॉंग्स हॅड बीन. नंतर V3 दिलेलंच आहे. रिसायटेड बाय चिल्ड्रन. अशा प्रकारे पास्ट परफेक्ट टेन्सचा आपण पॅसिव्ह व्हॉइस पाहिला आहे. सब्जेक्ट नंतर हॅड असेल, मग V3 आहे आणि ऑब्जेक्ट आहे. हे असे कन्स्ट्रक्शन आहे. ऑब्जेक्ट पहिल्यांदा घेऊया. अ पेपर. एक वचन असताना पण परफेक्ट टेन्सचं टू बीचं रूप हॅड आहे. हॅड लिहायचं. BEEN बीन लिहा. V3 लिहायचा. ऑलरेडी जो हॅड नंतर दिलेला V3च असतो. जे क्रियापद आहे वर्ब आहे ते तिसरं रूप आहे क्रियापदाचं तेच लिहायचं आणि बाय लिहिल्यावर करता. अशा प्रकारे आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस केलेला आहे. ही सगळी उदाहरणं लिहून घ्या आणि वारंवार याचा अभ्यास करा. तुम्हाला नक्कीच ही वाक्य समजली असतीलच. ही वाक्य शांतपणे पुन्हा पुन्हा वाचा. अशा प्रकारचे पुन्हा तुम्ही आपल्या मनाने वाक्य लिहा. आपल्या मनाने सब्जेक्ट घ्या, वर्ब ऑब्जेक्ट सगळं तयार करा. कन्स्ट्रक्शन तुम्हाला समजलेलीच आहे. पॅसिव्ह व्हॉइसची कशी आहे, या पास्ट परफेक्ट टेन्सची कशी आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट आणि अशा प्रकारे हे सगळं लिहा आणि आपल्या मनाने वाक्य सोडवा. नवीन नवीन वाक्य घ्या, सोडवून पहा आणि अभ्यास करा. ठीक आहे.